आपलं स्वागत। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबविण्यास केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वात मान्यता दिली आहे। लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव विमा उमाशंकर यांना दिलेत। कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी 3 दिग्गजांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्रिपद मिळालं। मात्र जिल्ह्याचा पालकमंत्री पदावर जिल्ह्याचे 3 सुपुत्र इच्छुक आहेत। शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर तर पुणे कोथरूडचे आमदार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं कळतंय। ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे यांचा बीड सरपंच हत्या प्रकरणात काही संबंध नसताना त्यांचं नाव आलंय। बीड जिल्ह्यातले सगळेच मराठा समाजाचे नेते त्यांना टार्गेट करतायत। धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज ठामपणे उभा आहे। आम्ही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो आणि त्यांना सुद्धा सांगितले की विनाकारण अशा प्रकारचे राजकीय दबाव चुकीच असून आमची भूमिका स्पष्ट आहे। जो कोणी खुनी आहे त्याला माफी देता कामा नये, त्याला फाशीवर लटकवलंच पाहिजे असं प्रकाश अण्णा शेंडगे यांनी म्हटलंय। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण झालाय। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे, तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आला असून या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसतायत। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत धाव घेतली आहे। अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे 2ऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचं समजतंय। जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात काल अतिशय हृदय हेलवणारी घटना घडली आहे। आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी आलेल्या 5 केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्यानं 4 भाविकांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे काल सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शनासाठी टोकनसाठी तिरुपतीच्या विविध 5 केंद्रावर लाईनीत उभे होते। या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टेडा पार्क येथे पास घेण्यासाठी लाईनीत उभे राहायला सांगितलं, तेव्हा ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतंय। बांगलादेशचे पंतप्रधान पद सोडावं लागलेल्या शेख हसीना भारतात शरण घेत असताना त्यांच्या कट्टर विरोधक खालिदा जिया यांनी बांगलादेश सोडल्यानं खळबळ उडाली आहे। कतारच्या शेखने विमान पाठवून त्यांना लंडनला नेलंय। राजकीय, सामाजिक दृष्ट्या आर्थिक झालेल्या बांगलादेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। रशियाने दक्षिण युक्रेनच्या झोपोरिझिया शहरात मोठा मिसाईल हल्ला केलाय। युक्रेनी अधिकाऱ्यांनुसार या मिसाईल हल्ल्यात कमीत कमी 13 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 30 जण जखमी आहेत। युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर जेलेन्स्की यांनी टेलिग्राम चॅनेलवर हल्ल्याचा फुटेज पोस्ट केलंय। यात लोक अटे शहराच्या रस्त्यावर पडलेले दिसतायत। फुटेजमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस लोकांना फर्स्ट एड देताना दिसतायत। 3 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात रशियाने अनेक वेळा नागरी वस्तीत हल्ले केलेत। पुण्यातल्या एका नामांकित शाळेच्या चेंजिंग रूम मध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे शाळेतीलच एका शिपायाने हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं समोर आलंय। तुषार सरोदे असे आरोपी शिपायाचं नाव असून तो शाळेतील किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडिओ तो चित्रित करत होता। या प्रकरणात चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उत्तरेकडील राज्यांमध्ये सक्रिय झालेल्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढलाय। गेल्या 2 दिवसांपासून किमान तापमानात घट होत असून बहुतांश ठिकाणी 2 ते 4 अंशांनी घसरल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। राज्यात गेल्या 24 तासात किमान तापमान वाढणार असल्याचाही इशारा देण्यात आला असून विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे। या बातमीचा वेळ झाली टॉप 10 मध्ये थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।